नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रायझिंग रँकर्समध्ये. आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2026 मधील चालू घडामोडी पाहणार आहोत आणि मी तुम्हाला या सिरीजमध्ये एकूण 150 प्रश्न कव्हर करून देणार आहे आणि या महिन्याचे सगळं काही या 150 क्वेश्चनमध्ये कव्हर झालेलं आहे आणि अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ही. याच्यामध्ये आपण महत्त्वाचे दिन विशेष, कोणते दिवस कधी साजरे केले जातात, त्याची थीम काय असते, संकल्पना काय असते, कोणाला कोणता पुरस्कार भेटला, नियुक्त्या किती झाल्या या महिन्यामध्ये, क्रीडा विशेष काय होतं, राष्ट्रीय दर्जाचं महत्त्वाचं काय होतं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं महत्त्वाचं काय होतं आणि MPSCच्या दृष्टीनं स्टेट लेवलच्या न्यूज काय आहेत, राज्याच्या न्यूज काय आहेत, हे सगळ्या प्रकारचं आपण कव्हर केलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण या सगळ्या कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या सोबत राहा. एकूण 6 पार्ट्समध्ये मी हे 150 क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, लक्षात ठेवा आणि मग परीक्षेला जा. तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक कोणती? RRB को ब्रँडेड म्हणजे RRB आणि रुपे या दोघांनी मिळून एक क्रेडिट कार्ड, रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले, तर ती लॉन्च करणारी पहिली RRB बँक कोणती आहे? महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्रिपुरा ग्रामीण बँक, बडोदा उत्तर प्रदेश की केरळ ग्रामीण बँक? आन्सर आहे याचं त्रिपुरा ग्रामीण बँक. त्रिपुरा ग्रामीण बँक भारतातील पहिली RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक ठरली आहे. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, खालीलपैकी केरळ राज्यासंबंधी चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे, व्यापक नागरी धोरणांचा मसुदा मंजूर करणारे हे पहिले राज्य आहे. बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा सबटिलिस या जीवाणूला राज्य मायक्रोब म्हणून घोषित केलं. हे पहिलंच राज्य आहे की ज्यानं काय केलेलं आहे, एका मायक्रोबला, एका जीवाणूला राज्य मायक्रोब म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. आणि व्यापारी नागरी धोरणांचा मसुदा, व्यापारासाठी नागरी धोरणांचा मसुदा तयार करणारं पण हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे की यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? यापैकी नाही, कारण हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. व्यापक नागरी धोरणांचा मसुदा तयार करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलंय आणि बॅसिलस सबटिलिस या जीवाणूला राज्य जीवाणूचा, राज्य मायक्रोबचा दर्जा देणारं हे राज्य ठरलेलं आहे. केरळने हे घोषित केलेलं आहे. त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर येईल. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील नेट झिरो ठरलेले पहिले गाव कोणते? पवनी ग्राम, तुमसर ग्राम, बेला ग्राम, लाखनी ग्राम? सांगा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे बेला ग्राम. क, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील नेट झिरो ठरलेले गाव कोणते? तर ते आहे बेला ग्राम. ठीक आहे, बेला ग्राम नेट झिरो ठरलेले पहिले गाव. भंडारा, बेला, बेल भंडारा आपण म्हणतो ना, उधळू दे बेल भंडारा. सो बेल आणि भंडारा याच्यावरून तुम्हाला काय होईल, क्लिक होईल, लक्षात राहील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तमिळनाडू, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश? सांगा आन्सर काय असेल? पदवीपर्यंत मोफत शिक्षण, किती छान निर्णय आहे हा बघा. आणि असे निर्णय जनरली कोण घेतं? केरळ, कारण त्याची फायनान्शियल कंडिशन आता बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये काय आहे, चांगली आहे. त्यामुळे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य ठरलेलं आहे केरळ. अजून आपण केरळविषयी काय बघितलं होतं, तर व्यापारी धोरणांचा जो मसुदा आहे तो पण त्याने तयार केलेला आहे. राज्य मायक्रोबचा दर्जा त्यांना बॅसिलस सबटिलसला दिलेला आहे ते बघितलेलं आहे. आणि पदवीपर्यंत मोफत शिक्षण, असे 3 पॉईंट काय झालेले आहेत केरळ संबंधी आपण लक्षात ठेवलेले आहेत या महिन्याचे. प्रश्न 5वा, अंध असणाऱ्या भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण? BV नागरत्ना, प्रतिभा सिंह, शाम्या नाथेन्सी, इंदिरा बॅनर्जी? सांगा. याचा आन्सर आहे थान्या नॅथन्सी. इथं शाम्या झाले ना, हे थान्या आहे. काय आहे? थान्या नाथन्सी. नाव जरा ख्रिश्चन आहे बरोबर. मग केरळमध्ये जनरली आढळून येतात. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी सांगते, इथं धर्माचं वगैरे काही नाहीये.
या केरळच्या आहेत आणि अंध असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. पहिल्या आहेत त्याच्यामुळे हा क्वेश्चन महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, थान्या नॅथन्सी अंध असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट तयार करणारे राज्य कोणते? सांगा. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र बजेट केलंय ज्येष्ठ नागरिकांसाठी. आन्सर आहे अगेन केरळ. बघा, आतापर्यंत 3-4 क्वेश्चन्स तरी आन्सर काय आलेला आहे? केरळ आलेला आहे. या महिन्यामध्ये केरळचा बाजा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट म्हणजे जिथे पैशांची गोष्ट येईल तिथे काय केलेलं आहे? केरळनी बाजी मारलेली आहे. स्वतंत्र बजेट तयार करणारं राज्य केरळ. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? हे सगळ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना माहीतच असेल, कारण की मध्ये काय केलं होतं? महाराष्ट्र राज्याने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बससाठी काय केलेलं होतं? हे सुरू केलेलं होतं. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड की तुम्ही कार्डमध्ये बॅलन्स टाकायचा आणि मग पाहिजे तिथं त्या बॅलन्सवर फिरायचं. ठीक आहे. कॉमन मोबिलिटी कार्ड, मोबिलिटी फॉर महाराष्ट्र फिरायचंय, महाराष्ट्र दर्शन करायचंय, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न 8, 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आणि त्याचे अध्यक्ष कोण? 14वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आता साहित्य संमेलन तर खूप भरतात, पण बघा यात महत्वाचं काय आहे? मराठी महत्वाचं आहे आणि त्याहून महत्वाचं आहे शेतकरी साहित्य संमेलन. शेतकरी साहित्य संमेलन कुठं भरलं होतं? सांगा. नाशिक, महाबळेश्वर, पुणे, कोल्हापूर आणि त्याचे अध्यक्ष पण विचारलेले आहेत. तर आन्सर आहे महाबळेश्वर आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर ज्ञानदेव राऊत. आता बघा, तुम्ही लक्षात कसं ठेवणार हे शेतकरी साहित्य संमेलन कुठं आयोजित करण्यात आलेलं होतं? तर असं तुम्ही इमॅजिन करू शकता की सगळे शेतकरी साहित्य संमेलनाला बसलेले आहेत आणि त्यांना नाश्ता म्हणून काय दिलेले आहे? स्ट्रॉबेरीचे पॅकेट्स दिलेले आहेत. सगळे शेतकरी काय खात आहेत? स्ट्रॉबेरी खात आहेत आणि एक साहित्य संमेलन अटेंड करत आहेत, बरोबर. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? ज्ञानदेव राऊत. ते संमेलन जे आहे ते अटेंड करता ज्ञान घेत आहेत म्हणून ज्ञानदेव राऊत आणि महाबळेश्वर स्ट्रॉबेरी खात आहेत म्हणून महाबळेश्वर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे तुमच्या लक्षात राहील आणि पर्याय बघितले ना की लगेच क्लिक होतं. पहिले ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीमध्ये कुठे पार पडले? हा वेगळा क्वेश्चन आहे. बघा, पहिले ग्रामीण. आता जो पहिला मगाचा क्वेश्चन होता तो काय होता? 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, हे 14वं होतं आणि हे जे आहे हे कितवं आहे? पहिलं आहे. आणि पहिलं आहे म्हणून खूप महत्वाचं आहे. पहिलं एक तर ते ग्रामीण आहे, दुसरं कृषीशी रिलेटेड आहे आणि सहकार म्हणजे कॉपरेटिव्ह मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं? तर रत्नागिरीमध्ये. आता असं लक्षात ठेवा की ग्रामीण, कृषी, सहकारी हे सगळं आहे, पण या सगळ्यांना काय भेटलेले आहेत? हिरे भेटलेले आहेत. काय भेटलेले आहेत? हिरे भेटलेले आहेत. ते साहित्य संमेलनाला गेले आणि काय भेटले? हिरे भेटले. रत्न म्हणजे काय? हिरा. हिरे रत्न असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यावरून लक्षात येईल रत्नागिरी. पहिले कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन कुठं पार पाडलं? रत्नागिरीमध्ये. पहिले ग्रामीण कृषी मराठी साहित्य संमेलन हे कळालं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारतातील पहिले जातमुक्त गाव कोणते? किती छान संकल्पना आहे ही, जातमुक्त गाव, जिथं जाती वगैरे काही नसतील, एकच जात, एकच धर्म, मानव धर्म, बरोबर. आणि सरपंच सुद्धा विचारलेले आहेत. बघा, याचा आन्सर आहे सौंदाळा. सरपंच आहेत शरद आरगडे. सौंदाळा गाव महाराष्ट्रातील हे काय ठरलेलं आहे? पहिलं जातमुक्त गाव सौंदाळा. सरपंच शरद आरगडे. हे काही लिंक आणि हिंट द्यायची पण गरज नाही, लक्षातच राहिलं पाहिजे. सौंदाळा महाराष्ट्र, सरपंच शरद आरगडे, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, भारताने वन्यजीव संरक्षणासाठी पहिला रेड रोड कुठे बांधला? रेड रोड 5 मिलीमीटर जाडीचा गडद लाल रंग दिलेला आहे त्या रोडला. आणि का दिलेला आहे? तर तो एकतर वन्यजीव संरक्षणासाठी, म्हणजे जिथं प्राण्यांचा एरिया असेल त्या भागामध्ये गाडीचा स्पीड कमी व्हावा
रेड रोड दिसला की गाडीचा रोड काय करायचा, कमी करायचा. जो लांबून, रेड कलर काय लांबून पण दिसतो बरोबर, त्याच्या फ्रिक्वेन्सीमुळे. मग 5 मिलीमीटर जाडीचा गडद लाल रंगाचा रोड कुठे तयार केलेला आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक. आणि रोडचं ते नाव तर काय सीमित आहे, सांगा. आन्सर आहे मध्य प्रदेश, NH45. आन्सर आहे मध्य प्रदेश, NH45. लक्षात ठेवा, रेड रोड मध्य प्रदेश, मध्य रेड मध्ये. ठीक आहे. एका एकाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शरदचंद्र चट्टोपाध्याय, बिमल मित्रा, मणिशंकर मुखर्जी, समरेश मुजुमदार. सांगा, एका एकाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचा आन्सर आहे क, मणिशंकर मुखर्जी. हे उडियामधले रायटर आहेत आणि आता सध्या त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून हे न्यूजमध्ये होते, म्हणून आपण यांचं आत्मचरित्राचं नाव, लेखक कोण होते तर म्हणून आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे, मणिशंकर मुखर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय आयुष परिषद 2026 जी कुठे झालेली होती? दुबईमध्ये. बरोबर. तिची थीम काय होती, संकल्पना काय होती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय आयुष परिषद 2026 जी दुबईमध्ये झालेली होती, तिची थीम, तिची संकल्पना काय होती? अ, ब, क, ड. सांगा. आन्सर आहे मानसिक आरोग्यासाठी पुराव्यावर आधारित आयुष हस्तक्षेप. आता आयुष मिनिस्टर तर तुम्हाला माहितच असेल बरोबर. मग ही आयुष परिषद 2026 दुबई येथे भरलेली होती आणि मानसिक आरोग्य सध्या खूप महत्वाचं आहे बरोबर. पुराव्यावर आधारित आयुष हस्तक्षेप. काय करायचं? आयुषचा हस्तक्षेप करायचा पुराव्यावर आधारित. मानसिक आरोग्य हा ह्यातला मेन पॉइंट आहे, ज्याच्यावर तुम्हाला थीम काय करता येईल, आयडेंटिफाय करता येईल, लगेच ओळखता येईल. मानसिक आरोग्य यावेळेसची थीम होती. प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सांगा. हिलिंग रूट्स, द आयुष जर्नी, बॅलन्स ऑफ लाईफ, वेलनेस बियॉन्ड वॉर्स. आणि तो कोणाचा चित्रपट होता हे सुद्धा सांगितलेलं आहे. आन्सर आहे वेलनेस बियॉन्ड वॉर्स. डॉक्टर अरुण यांचा हा चित्रपट आहे आणि याला आंतरराष्ट्रीय आयुष परिषद जी दुबईमध्ये आयोजित केली होती, तिथे आंतरराष्ट्रीय आयुष परिषद सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला. प्रश्न 15, जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चं आयोजन कुठं करण्यात आलं आणि त्याची थीम काय होती? जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस, महासागरावरचं जे सायन्स आहे त्याच्याविषयीची जी काँग्रेस भरली गेली 2026 मध्ये, तिचं आयोजन कुठं करण्यात आलं? चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, कोची. बघा, जर तुम्हाला एखादी ओशनकडे ट्रिप काढायची असेल, समुद्राकडची ट्रिप काढायची असेल, तर तुम्ही जनरली कुठे जाता किंवा सगळं जग कुठं जाते? गोव्याला जाते बरोबर. मग ही जी परिषद आहे ती सुद्धा गोव्यामध्येच झालेली आहे आणि त्याची थीम, त्याची संकल्पना होती महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य. जेव्हा महासागराचं आरोग्य चांगलं राहील तेव्हाच आपलं भविष्य कसं राहील? शाश्वत राहील. म्हणजे आपल्याला काहीतरी भविष्य तरी राहील. जर आपण महासागरच जपला नाही तर काय होईल? आपलं भविष्य अवघड होईल. असं लक्षात ठेवा. बी, गोवा, महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य. प्रश्न 16, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करणारे पहिले राज्य कोणते? AI फॉर ॲग्री परिषद 2026 जी मुंबई येथे पार पडली, तिथं हे धोरण तयार केलं गेलं. आता तुम्हाला हिंट लागली पाहिजे की जर ती परिषद मुंबई येथे झालेली आहे AI फॉर ॲग्री, तर हे धोरण कोणत्या राज्यानं तयार केलं असेल? सांगा. ABCD. आणि आन्सर आहे क, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI तयार करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा, कृषी क्षेत्र महाराष्ट्र. ठीक आहे. AI. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 126, 108, 115, 133. सांगा आन्सर काय आहे?
आन्सर आहे 115व्या क्रमांकावर आपला भारत आहे जागतिक शांतता निर्देशांक. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवाल की शांतता निर्देशांक असे तर कितीतरी निर्देशांक येतात, मग शांततेच्या बाबतीत भारताचा कितवा नंबर होता, कितवा क्रमांक होता, कन्फ्युजन होतं. बरोबर, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की भारतामध्ये 11 पैकी फक्त 5 लोक शांत असतात आणि 6 लोक 6 लोकांचा दंगा चालू असतो. बरोबर, मग 11 पैकी 5 लोक शांत. भारतात 11 पैकी किती लोक शांत असतात? फक्त 5 लोक शांत असतात. जास्त तर दंगाच चालू असतो. बरोबर, 6 जणांचा. मग 11 पैकी 5 लोक शांत म्हणजे 115 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता जागतिक शांतता निर्देशांक. आता पहिला क्रमांक कोणत्या देशाचा येतो? तर ते आहे आयर्लंड. कोणता देश आहे तो? आयर्लंड. आता आयर्लंड मध्ये काय असणार? सगळा आईस आईस असणार. बरोबर, आयर्लंड मध्ये मग आईस खाऊन, बर्फ खाऊन कसं झालंय? डोकं शांत झाले, त्याच्यामुळे तिथले लोक दंगा वगैरे करत नाहीत. आयर्लंड बर्फ खाऊन डोकं आय म्हणजे काय? आईस म्हणजे बर्फ खाऊन डोकं शांत झाले, त्याच्यामुळे त्याचा शांतता निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक येतो. ठीक आहे. नंतर न्यूझीलंड येतं आणि सगळ्यात लास्ट मध्ये कोणी सांगा सध्या तिथे वॉर वगैरे चाललेला आहे ना, रशिया. युक्रेन सेकंड लास्ट आहे आणि रशिया लास्ट नंबरला आहे जागतिक शांतता निर्देशांकामध्ये, कारण युद्ध चाललेलं आहे त्याच्यामुळे. 2025चा एबल पुरस्कार कोणाला देण्यात आला? सांगा. 2025चा एबेल पुरस्कार ABCD अ ब क ड सांगा. याचा आन्सर आहे मसाकी काशिवारा. यांना 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आला. लक्षात ठेवा, 2025 एबेल पुरस्कार मसाकी काशिवारा. 2025 एबेल पुरस्कार मसाकी काशिवारा. जी लोक काबिल असतात, एबल म्हणजे काय? एबल आहे ना, मी हे करू शकते. जी लोक एबल असतात तीच काशीला जाऊ शकतात, असं लक्षात ठेवण्यासाठी सांगते फक्त. तिथं काशी कुठून आली तुम्ही म्हणाल? काशी माहिती आहे ना, काशीला कधी जातात रे? तीच लोक काशीला जाऊ शकतात. ठीक आहे, जे एबल असतात तीच माणसं फक्त काशीला जाऊ शकतात. प्रश्न 19. 2025 मध्ये सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 मध्ये सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला? आन्सर आहे क. आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत माहित असतील तुम्हाला. बरोबर, यांना पर्यावरणवादी पुरस्कार मिळालेला आहे. पर्यावरण प्रशांत पर्यावरण, खूप मोठं पर्यावरण असं पण लक्षात ठेवू शकता. पर्यावरणवादी प्रशांत. वैयक्तिक श्रेणीमध्ये 2025 संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणी जिंकला? वैयक्तिक श्रेणीमध्ये 2025 संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हे खूप न्यूज मध्ये होतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीतच पाहिजे. आन्सर आहे वर्षा देशपांडे. तर तुम्ही लक्षात कसं ठेवणार? लोकसंख्या आणि वर्षा. आपल्या भारतामध्ये लोकसंख्येची काय आहे? वर्षा आहे ना, त्याच्यामुळे आपण लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर, आपण फर्स्ट आहे लोकसंख्येमध्ये. का तर आपल्यामध्ये लोकसंख्येची काय आहे? वर्षा आहे. लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे. तुम्हाला लक्षात राहील. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं, हिंटसाठी हे फक्त देण्यात येत आहे. प्रश्न 21. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? सांगा. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि अमित शहा. याचा आन्सर आहे क. श्री नितीन गडकरी यांना 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. मग तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता की या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कसं क्लिक होईल की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, मग लोकमान्य टिळक रस्त्यावरून चालत आहेत, हे जर तुमच्या इमेज लवकर लक्षात आली, क्लिक झाली, लोकमान्य टिळक रस्त्यावरून चालत, मग रस्ता म्हणजे नितीन गडकरी. बरोबर, असं पण तुमच्या लक्षात राहू शकतं. आता या व्हिडिओचा हा शेवटचा क्वेश्चन आहे 21वा. इथून पुढचा 55 पर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितले की एकूण 150 प्रश्न आहेत जे की तुम्हाला मी छोट्या 6 व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ झाला आणि नेक्स्ट 5 व्हिडिओ पण बघा, कारण हे 150 क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. आणि सगळा फेब्रुवारी महिना कव्हर केलेला आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये कव्हर केलेला आहे. आणि तुम्ही हे केलं तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज सुद्धा भासणार नाही. आणि मी प्रयत्न करेन की
आता मार्च महिन्यापासून कंटेंट अगोदर तुम्हाला शिकवेन आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन घेईन. जर तुमचा मला प्रतिसाद चांगला भेटला, सबस्क्रिप्शन चांगलं भेटलं तर मी नक्की हे करेन. ठीक आहे, बाय, भेटूया.